नमस्कार, डॉक्टर दीक्षाज होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण डायबिटिक न्यूरोपॅथी या विषयावर चर्चा करणार आहोत। तुम्हाला जर लॉंग टाइम पासून डायबिटीज असेल किंवा जास्त थोड्या कालावधीपासून डायबिटीज आहे पण तुमची शुगर जर कंट्रोलमध्ये राहत नसेल तर त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो नसांवरती नर्व्हजवरती व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे कोणती लक्षणं दिसतात, काय त्रास पेशंटला संभवू शकतो आणि त्याच्यासाठी होमिओपॅथिक उपाययोजना तुम्ही काय करू शकता हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। आता डायबिटिक न्यूरोपॅथी कशामुळे होते आणि डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे नक्की काय होतं तर काय असतं की तुम्हाला डायबिटीज आहे आणि शुगर जर कंट्रोलमध्ये राहत नसेल, खूप जास्त राहत असेल कायम, तर त्याचा परिणाम शरीरातील रक्तवाहिन्यांवरती होतो, ब्लड वेसल्सवर होतो। आता ह्या रक्तवाहिन्या काय करतात तर ऑक्सिजन आणि पोषक तत्वे हे नसांना नर्व्हजना पुरवण्याचं काम करतात। पण शुगर कायम जास्त राहत असेल तर ह्या ब्लड वेसल्स खराब होतात, डॅमेज होतात आणि त्याच्यामुळे त्या पोषक तत्वे आणि ऑक्सिजन नसांना पुरवू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम नसांवर होऊन नसा खराब व्हायला लागतात आणि मग पेशंटमध्ये लक्षणं दिसायला लागतात। आता त्याचे सुद्धा प्रकार आहेत, तर शरीरातली बाहेरच्या नसा, आतल्या नसा, तर त्याच्यामध्ये काय होतं पहिला प्रकार आहे पेरिफेरल न्यूरोपॅथी। आता पेरिफेरल न्यूरोपॅथीमध्ये काय होतं तर शरीरातल्या मणक्याच्या भागामधील ज्या नसा असतात त्यांच्यावरती परिणाम होतो। आता ह्या मणक्यामधून निघणाऱ्या नसा आपल्या हातापायापर्यंत जातात, मग त्याच्यामुळे आपल्याला जो त्रास जाणवतो तो हातापायांमध्ये जाणवतो। त्याच्यामध्ये मग पेशंटला हातापायांमध्ये बधीरपणा वाटणे, मुंग्या येणे, कधी कधी पेशंटला स्पर्श जाणवत नाही, कधी कधी पेशंटला सुई टोचल्यासारख्या वेदना होतात, त्याच्याबरोबर एखादी जखम झाली तर त्यांची बरी होत नाही, पेशंटला बधीरपणा जास्त प्रमाणात वाटणे, कधी कधी हाताची पायाची बोटं वाकडी होणे असा सुद्धा त्रास संभवू शकतो। नंतर आहे ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी। आता ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमध्ये शरीरातल्या आतल्या भागातल्या नसांवरती त्रास होतो, मग त्याच्यामध्ये मग तुमची पचन संस्था आहे, तुमची श्वसन संस्था आहे किंवा कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, हार्ट आहे, उत्सर्जन संस्था आहे, या सगळ्यांवरती परिणाम व्हायला लागतो। याच्यामध्ये काय परिणाम दिसतो, जेव्हा आतल्या भागातल्या नसा खराब होतात ना तेव्हा पचन संस्थेवर काय परिणाम होतो तर पेशंटला कायम वारंवार ऍसिडिटी होणे, गॅसेस होणे, अन्न पचन न होणे असा त्रास संभवू शकतो। त्याच्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, हार्टवरती त्याचा परिणाम काय होतो, कधी कधी बीपी पेशंटचा कमी होऊ शकतो, हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात। त्याच्यानंतर उत्सर्जन संस्थेवरती परिणाम म्हणजे मग युरिनरी सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये पेशंटला वारंवार युरिनचं इन्फेक्शन होणे, लघवीची घाई होणे, कधी कधी लघवीत थांबणे, वारंवार हे त्रास संभवू शकतात। त्याच्यानंतर सेक्स ऑर्गन्सवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो, मग पेशंट स्त्रियांमध्ये वजायनल ड्रायनेस जे आहे, योनी मार्गामध्ये कोरडेपणा वाटणे, इरेक्टाईल डिस्फंक्शन्स काही वेळेला पेशंटमध्ये बघायला मिळू शकतात। असा जो त्रास आहे तो होऊ शकतो। त्याच्याबरोबर कधी कधी घामाच्या ग्रंथींवर सुद्धा त्याचा परिणाम होतो, मग एखाद्याला खूप जास्त घाम येतो, एखाद्याला अजिबात घाम येत नाही, असं जो आहे तो त्रास ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमध्ये बघायला मिळतो। म्हणजे काय होतं की शरीरातल्या आतल्या भागातल्या ज्या नसा आहे त्यांच्यावर परिणाम झाल्या कारणाने ही लक्षणं दिसू शकतात। आता तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रॉक्झिमल न्यूरोपॅथी। आता ह्या प्रॉक्झिमल न्यूरोपॅथीमध्ये काय होतं, हा थोडासा रेअर प्रकार आहे, याच्यामध्ये सगळ्यांनाच लक्षणं जाणवतात असं होत नाही। तर ह्याच्यामध्ये काय होतं, शरीरातले एकाच भागामध्ये ते एफेक्ट होतं, ते पण स्पेशली हिपच्या म्हणजे मांडीच्या भागांमध्ये, मांडीच्या पुढच्या भागात, पाठच्या भागातल्या नसांवरती परिणाम होतो, ते पण एका बाजूच्या, म्हणजे एकदा उजव्या बाजूला होऊ शकतो किंवा डाव्या बाजूला त्याचा परिणाम होऊ शकतो। मग त्याच्यामुळे पेशंटला कधी कधी चालता येत नाही, पेशंटला उठता बसता त्रास असू शकतो, कधी कधी मांडीच्या भागामध्ये बधीरपणा वाटणे अशी लक्षणं सुद्धा दिसू शकतात। तर डायबिटिक न्यूरोपॅथीमध्ये असे पेरिफेरल, ऑटोनॉमिक आणि प्रॉक्झिमल अशी जी आहे या भागातील नसांवरती परिणाम होऊन ही लक्षणं आढळू शकतात। आता तुम्हाला जर असा त्रास, काही जणांना काय होतं की 4-5 वर्षांमध्ये सुद्धा ही न्यूरोपॅथी जाणवू शकते जर त्यांची शुगर कायमचं जास्त राहत असेल, पण काहींना म्हणजे 20 वर्षांनंतर सुद्धा ही न्यूरोपॅथीची थोडी थोडी लक्षणं जाणवू शकतात। पण त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये राहणे गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही डाएट प्लस तुमच्या ज्या काही गोळ्या चालू असतात ते रेग्युलरली घेत चला, रेग्युलरली शुगरचं जे आहे ते चेकअप करत चला, त्याच्यामुळे तुम्हाला ते कंट्रोलमध्ये आहे का आणि काही त्रास असेल तर तो लवकर कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतो। तर आता पाहूया की कोणती होमिओपॅथिक औषधं आहे जी तुम्ही ह्या नसांच्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही घेऊ शकताय। तुम्हाला असा त्रास सुरू झालेला आहे, हातापायांमध्ये बधीरपणा वाटतोय, वेदना होतात, कधी कधी मुंग्या येणे असा त्रास आहे, खूप दुखणी चालू झालेली आहे, तर तुम्हाला नसांची दुखणी ही कमी करण्यासाठी आणि अतिशय उपयुक्त असे नर्व टॉनिक्स होमिओपॅथीमध्ये आहेत ते तुम्ही घेऊ शकताय।
तर त्याच्यामध्ये पहिलं आहे कालिफॉस 6X. हे अतिशय उपयुक्त असं नर्व टॉनिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर हातापायांमध्ये बधीरपणा आहे, टिंगलिंग नमनेस आहे, तर त्याच्यासाठी हे एक बायोकेमिक सॉल्ट आहे. हे तुम्हाला गोळ्यांच्या फॉर्ममध्ये अवेलेबल होईल आणि ह्याच्या तुम्ही 4 गोळ्या दिवसातून 3 वेळा चोखू शकताय. नंबर 2चं औषध आहे हायपेरिकम परफोरेटम मदर टिंक्चर. याच्यामध्ये जर तुम्हाला जे आहे त्या वेदना पायामध्ये होतात, पायामध्ये बधीरपणा जाणवते, मुंग्या येतात वारंवार, त्याच्याबरोबर दुखणी, अगदी सुई टोचल्यासारख्या वेदना होत आहेत, अशा प्रकारचा त्रास असेल तर हायपेरिकम परफोरेटम मदर टिंक्चर हे सुद्धा नसांसाठी अतिशय उपयुक्त असं औषध आहे. हे तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये मिळेल. याचे तुम्ही 5 थेंब सकाळी, 5 थेंब दुपारी, 5 थेंब रात्री अर्धा कप कोमट पाण्यात मिक्स करून दिवसातून 3 वेळा घेऊ शकताय. त्याच्यानंतर 3 नंबरचं औषध आहे कॅल्मिया लॅटिफोलिया मदर टिंक्चर. आता याच्यामध्ये काय होतं की पेशंटला सांध्यांमध्ये दुखणे चालू होतात. आता याच्या वेळेला पेशंटला एकाच भागातल्या वेदना होत आहेत, तर ते शिफ्टिंग पेन असतं. म्हणजे एकदा एका वेळेला एक सांधा दुखतोय, मग दुसऱ्या वेळेला दुसरा सांधा दुखतोय, असं शिफ्टिंग पेन असतं. पेशंटला मानेच्या भागात सुद्धा दुखणी चालू होतात, पेशंटला खांदा दुखणे असा त्रास असेल. आणि स्पेशली जर उजव्या बाजूचा त्रास तुम्हाला असेल, म्हणजे उजव्या बाजूचे सांधे दुखणे असा जर प्रकार असेल आणि शिफ्टिंग पेन असेल, तर तुम्ही कॅल्मिया लॅटिफोलिया मदर टिंक्चर हे औषध घेऊ शकता. हे औषध तुम्ही 5 थेंब सकाळी आणि 5 थेंब रात्री अर्धा कप कोमट पाण्यात मिक्स करून दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. नंबर 4चं औषध आहे जेल्सेमियम 30. याच्यामध्ये पेशंटला डलनेस, डिझीनेस, ड्राउझीनेस म्हणजे खूप जास्त प्रमाणात थकवा येणे, पेशंटला जे आहे ते अशक्तपणा वाटणे, त्याच्याबरोबर पेशंटला दुखायचा त्रास असतो, म्हणजे हातापायांमध्ये वेदना होत असतात आणि पेशंटला कायम पडून राहावंसं वाटत असेल, ड्राउझी वाटत असेल, झोप सारखी येत असेल, अशा प्रकारची लक्षणं असेल आणि थरथरणे हा प्रकार असेल, तर तुम्ही जेल्सेमियम 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता. हे तुम्हाला फक्त 3च थेंब घ्यायचे, 1 चमचा पाण्यात मिक्स करून दिवसातून एकदाच औषध घ्यायचे. बरीच औषधं होमिओपॅथीमध्ये आहे जी ह्या नर्व पेनसाठी किंवा डायबिटिक न्यूरोपॅथीसाठी दिली जातात. तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं घेऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जेणेकरून त्यांना जर असा न्यूरोपॅथीचा त्रास असेल तर नक्की बरा होईल. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.